नमस्कार. आज आपण बघणार आहोत ॲड्रिनल मेडुला. मागच्या लेक्चरला आपण ॲड्रिनल ग्लँडची माहिती बघत होतो. त्यामध्ये कॉर्टेक्स, त्याचे हार्मोन्स यांची आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. आज आपण त्यातला आतील पार्ट म्हणजे मेडुला ह्याची माहिती बघणार आहोत. तर मेडुला हा जवळपास 20% इतका ऑक्युपाय करत असतो आणि इट लाईज इन द इनर साईड ऑफ द ॲड्रिनल ग्लँड. ह्यामध्ये इट इज मेड अप ऑफ इंटरलेसिंग कॉर्ड्स ऑफ सेल्स नोन ॲज क्रोमॅफिन सेल्स, फिओक्रोम सेल्स और क्रोमोफिल सेल्स. हे सेल्स ह्यामध्ये मुख्यतः असतात आणि या सेल्समध्ये ग्रॅन्युल्स असतात विच आर स्टेन्ड ब्राऊन बाय पोटॅशियम डायक्रोमेट. तर पोटॅशियम डायक्रोमेटमुळे त्यांचं ब्राऊन असं यामध्ये ग्रॅन्युल्स असतात. आता यामध्ये जे क्रोमॅफिन सेल्स जे असतात ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे ॲड्रिनालिन सिक्रेटिंग सेल्स, हे 90% असतात आणि दुसरे म्हणजे नॉर ॲड्रिनालिन सिक्रेटिंग सेल्स, हे 10% असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हार्मोन्स. तर जे हार्मोन जे असतात दीज आर द अमाइन्स डिराइव्ड फ्रॉम कॅटेकोल अँड सो दीज हार्मोन्स आर कॉल्ड एज कॅटेकोलामाइन्स. यामध्ये अमाइन्स डिराइव्ड फ्रॉम कॅटेकोल ह्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि ॲड्रिनल ग्लँडच्या हार्मोन्सनाच कॅटेकोलामाइन्स असेही म्हटले जाते. तर असेही कॅटेकोलामाइन्स 3 असतात. पहिलं म्हणजे ॲड्रिनालिन और इपिनेफ्रिन, सेकंड इज नॉर ॲड्रिनालिन और नॉर इपिनेफ्रिन अँड थर्ड इज डोपामाइन. तर असे 3 प्रकारचे हार्मोन ह्यामध्ये असतात. दे आर कॉल्ड ॲज कॅटेकोलामाइन्स. द नेक्स्ट पॉईंट इज प्लाझ्मा लेवल. तर ॲड्रिनालिनची लेवल असते 3 मायक्रोग्रॅम पर डेसिलिटर, नॉर ॲड्रिनालिनची असते 30 मायक्रोग्रॅम पर डेसिलिटर आणि डोपामाइनची असते 3.5 मायक्रोग्रॅम पर डेसिलिटर. याचा हाफ लाईफ असतो 2 मिनिट्स. नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ कॅटेकोलामाइन्स. तर मागाशी बघितलं आपण कॅटेकोलामाइन्स आर synthesized from the amino acid tyrosine in the chromaffin cells of the adrenal medulla. These hormones are formed from phenylalanine also, but this phenylalanine has to be converted into tyrosine. आता हे जे फॉर्मेशन जे असतं कॅटेकोलामाइन्सचं, ही प्रक्रिया असते, ही एक केमिकल रिॲक्शन असते. पहिल्यांदा फिनायलामाइनचं टायरोसिनमध्ये कन्वर्जन होतं. पहिला फिनायलामाइनचं टायरोसिनमध्ये कन्वर्जन होतं. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द ब्लड अँड इन द प्रेझेन्स ऑफ फिनायलअनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. देन देर इज अ अपटेक ऑफ टायरोसिन फ्रॉम ब्लड into the chromaffin cells. It is by active transport. Then this tyrosine is converted into dihydroxyphenylalanine or DOPA, DOPA. This converted into DOPA by hydroxylation, and this reaction takes place in the presence of tyrosine hydroxylase enzyme. Then there is a decarboxylation of DOPA into dopamine, and this process takes place in the presence of DOPA decarboxylase. Then dopamine enters into the granules of chromaffin cells. Then there is a hydroxylation of the dopamine which converts it into noradrenaline, and this takes place in the presence of enzyme dopamine beta hydroxylase. Then this noradrenaline is released from granules into the cytoplasm of the cell. Then there is a methylation of noradrenaline into adrenaline by the most important enzyme called phenylphenoalanine N-methyltransferase or PNMT. This is a very important reaction
where there is a methylation of the noradrenaline which is converted into adrenaline, and this process is take place in the chromaffin cells. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनद्वारे थोडाफार ब्लडमध्ये, थोड्या क्रिया ही क्रोमॅफिन सेल्समध्ये आणि काही पार्ट ग्रॅन्युल्समध्ये अशा प्रकारे रिॲक्शन होऊन ही हार्मोनची निर्मिती होत असते. ते नेक्स्ट इज मेटाबॉलिझम ऑफ कॅटेकोलामाइन्स. तर कॅटेकोलामाइन्स हे यापैकी जे 85% जे असतं इट इज टेकन अप बाय द सिम्पॅथेटिक ॲड्रेनर्जिक न्यूरॉन्स, अँड देर इज अ biological inactivation or degradation of this 85%, and the removal of remaining 15% occurs through urine. आता युरिनमध्ये जे एक्सक्रिशन होत असतं कॅटेकोलामाइन्सचं त्यापैकी 15% होतं, 15% ॲज फ्री ॲड्रेनालिन अँड फ्री नॉर ॲड्रेनालिन, देन 50% ॲज फ्री ऑर कॉन्ज्युगेटेड मेटा ॲड्रेनालिन अँड मेटा नॉर ॲड्रेनालिन, and remaining 35% is as VMA means phenyl mandelic acid. अशा प्रकारे याचं एक्सक्रिशन होत असतं. द नेक्स्ट इज ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स. तर हे जे हार्मोन्स आहेत कॅटेकोलामाइन्स म्हणजे ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन स्टिम्युलेट द नर्वस सिस्टीम. दिस ऑल्सो हॅव्स इफेक्ट ऑन द मेटाबॉलिक फंक्शन्स अँड ऑल्सो अँड CVS. ते जे ॲक्शन जे असते ही होते ॲड्रेनर्जिक रिसेप्टरच्या माध्यमातून होते. द ॲक्शन ऑफ द ॲड्रेनालिन अँड नॉन ॲड्रेनालिन आर एक्झिक्युटेड बाय बाइंडिंग विथ रिसेप्टर्स कॉल्ड ॲज ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स. आता यामध्ये रिसेप्टरमध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आणि बेटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. अल्फाचे पुन्हा 2 प्रकार होतात, अल्फा 1 अल्फा 2, आणि बेटाचे पुन्हा 2 प्रकार होतात, बेटा 1 अँड बेटा 2. तर अल्फा रिसेप्टर जे असतात दे मेडिएट मोर ऑफ नॉर ॲड्रेनालिन. आता पुढची डिटेलमध्ये माहिती बघूया आपण. तर अल्फाचे पुन्हा 2 प्रकार, अल्फा 1 अल्फा 2, आणि बीटाचे पुन्हा 2 प्रकार, बीटा 1 अँड बीटा 2 रिसेप्टर. आता अल्फा 1 रिसेप्टर जो असतो तर इट ॲक्टिवेट्स आयनोसॉल ट्रायफॉस्फेट और IP3 विच इज अ सेकंड messenger, and it exert their action by activating IP3 through phospholipase C. अशा प्रकारे हे काम करत असतं. आणि अल्फा 2 रिसेप्टर जे असतं इट एक्झर्ट देअर इफेक्ट बाय इनिबिटिंग ॲडेनिल सायक्लेज अँड रिड्युसिंग इंट्रासेल्युलर सायक्लिक AMP. हे कमी करून ते असं मोड ऑफ ॲक्शन याची होत असते. या जे अल्फा रिसेप्टर जे असतात दे मेडिएट्स मोर ऑफ नॉन ॲड्रेनालिन ॲक्शन दॅन ॲड्रेनालिन ॲक्शन. तर ते नॉन ॲड्रेनालिनची ॲक्शन करण्यामध्ये मुख्य भूमिका बजावत असतात. द नेक्स्ट इज बीटा 1 रिसेप्टर. तर बीटा 1 रिसेप्टर इट ॲक्टिवेट्स ॲडेनिल सायक्लेज अँड सायक्लिक AMP, आणि बीटा 2 रिसेप्टर इट ऑल्सो ॲक्टिवेट्स ॲडेनिल सायक्लेज अँड सायक्लिक AMP. बट बीटा 1 रिसेप्टर it mediates action of both adrenaline and noradrenaline equally, and beta 2 receptor mediates more of adrenaline action than noradrenaline action. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये अल्फा आणि बीटा या रिसेप्टरच्या माध्यमातून ॲड्रेनल हार्मोन जे असतात मेडुलाचे ते काम करत असतात. आता त्याची आपण ॲक्शन्स बघूया. तर पहिलं इथे मेटाबॉलिझम. आता हे जे ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन जे असतात कॅटेकोलामाइन्स शो द सेम इफेक्ट ॲज दॅट ऑफ द सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, बट द इफेक्ट ऑफ ॲड्रेनल हार्मोन्स इज प्रोलॉंग्ड 10 times मोर दॅन दॅट ऑफ सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन. म्हणजे 10 पट जास्त वेळ
ते काम करत असतात सिम्पथेटिक स्टिम्युलेशनपेक्षा, कारण ह्यांचं एकतर स्लो इनॲक्टिवेशन होतं, स्लो डिग्रेडेशन होतं अँड स्लो रिमूव्हल ऑफ दिस हार्मोन होतं. त्यामुळे त्यांची सावकाश क्रिया होऊन जास्त काळ ते आपले काम करत असतात. आता त्यांची ॲक्शन जी असते वेगवेगळ्या ऑर्गन्सवर ते डिपेंड असते त्यांचे रिसेप्टर्स त्या ऑर्गनवर किती प्रेझेंट असतात त्यावर. बरोबर आहे. आता ॲड्रिनल हार्मोन जो असतो तो ॲक्ट होतो बोथ अल्फा आणि बीटा रिसेप्टरमधून इक्वली. तर नॉन ॲड्रिनल जो असतो हा मुख्यतः अल्फा रिसेप्टर आणि काही काही बीटा रिसेप्टरच्या माध्यमातून काम करत असतो. आता त्याला पहिला येते मेटाबॉलिझममध्ये काय याचा इफेक्ट होतो. तर पहिलं म्हणजे जनरल मेटाबॉलिझम. तर ॲड्रिनालिन इंक्रीजेस ऑक्सिजन कन्झम्पशन अँड कार्बन डायऑक्साईड रिमूव्हल. सो इट इंक्रीजेस बेसल मेटाबॉलिक रेट. सो इट इज सेड टू बी कॅलरोजेनिक हार्मोन. देन सेकंड इज कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. तर देर इज ऑल्सो ॲड्रिनालिन इंक्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. It does by increasing glycogenolysis in liver and muscle. So there is conversion of glycogen into glucose and glucose level is increased in the blood. The next is fat metabolism. The adrenaline causes mobilization of free fatty acids from adipose tissue and catecholamines require presence of glucocorticoids for this action. तर हे जे काही फ्री फॅटी ॲसिड्स असतं त्याचं मोबिलायझेशन करतं ॲडिपोज टिश्यूमधून. द नेक्स्ट इज ऑन ब्लड. तर ॲड्रिनालिन डिक्रीजेस ब्लड कोआग्युलेशन टाईम अँड इट इंक्रीजेस RBC काउंट इन ब्लड बाय कॉन्ट्रॅक्टिंग स्मूथ मसल्स ऑफ स्प्लेनिक कॅप्सूल्स रिलीजिंग RBC फ्रॉम स्प्लेन इन टू सर्क्युलेशन. थोडक्यात काय तर RBC हे स्प्लेनमधून रिलीज केले जातात आणि त्यामुळे RBC काउंट हा वाढतो. The next is on heart. तर it increases overall activity of the heart, that is heart rate, force of contraction, excitability of heart muscle and conductivity of the in heart muscle. याद्वारे हार्टचे ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतं. The next is on blood vessels. तर नॉन ॲड्रिनालिन हॅज स्ट्रॉंग इफेक्ट ऑन ब्लड वेसल्स. इट कॉजेस constriction of the blood vessels throughout the body. So it is called as general vasoconstrictor. तर ॲड्रिनालिन कॉजेस ॲड्रिनालिन सुद्धा काय होतं तर देर इज अ कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल्स फॉर्म करतं, पण इट कॉजेस डायल्टेशन ऑफ द ब्लड वेसल्स इन स्केलेटल मसल, लिव्हर अँड हार्ट थ्रू बेटा 2 रिसेप्टर. सो द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स इज डिक्रीज्ड बाय adrenaline. Then next is on blood pressure. The adrenaline increases systolic blood pressure by increasing the force of contraction of the heart and cardiac output, but it decreases diastolic blood pressure by reducing the total peripheral resistance. Adrenaline काय करतं तर हार्टचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतं, त्यामुळे काय होतं सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढतं. पण त्याचवेळी टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स जो असतो तो कमी केल्यामुळे डायस्टोलिक प्रेशर हा कमी होतो. तर नॉन ॲड्रिनालिन जे असतं इट इंक्रीजेस डायस्टोलिक ब्लड प्रेशर ड्यू टू निगेटिव्ह व्हॅसोकन्स्ट्रिक्टर इफेक्ट बाय इंक्रीजिंग द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. तर नॉन ॲड्रिनालिनद्वारे डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे वाढवलं जातं. Here is also the action of catecholamines on blood pressure requires the presence of glucocorticoids. The next is on respiration. The adrenaline increases rate and force of respiration. So if there is an injection of adrenaline given, it produces apnea, which is known as adrenaline apnea. It also causes bronchodilation. The next is on skin. The adrenaline causes contraction of erector pili. It also increases the secretion of sweat. The next is on skeletal muscle. The adrenaline causes severe contraction and quick fatigue of skeletal muscle. It increases glycogenolysis
and releases glucose from the muscle into blood, and it also causes vasodilation in skeletal muscle. तर स्केलेटल मसल्सचं सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन करण्यामध्ये, त्यामधून ग्लुकोज रिलीज करण्यामध्ये आणि व्हॅसोडायलेशन करण्यामध्ये ॲड्रेनालिन हे काम करत असतं. द नेक्स्ट इज ऑन स्मूथ मसल्स. तर कॅटेकोलामाइन्स कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल्स इन द फॉलोइंग ऑर्गन्स. त्यामध्ये स्प्लेनिक कॅप्सूल, स्फिंक्टर ऑफ जीआय ट्रॅक्ट, एरेक्टर पिली ऑफ स्किन, गॉल ब्लॅडर, uterus, dilator pupil of iris and nictitating membrane of cat. ह्यामधून हे कॉन्ट्रॅक्शन होतं. तर काही मसलमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा केलं जातं. ते म्हणजे नॉन स्फिंक्टरिक पार्ट ऑफ जीआय ट्रॅक्ट, म्हणजे इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन, पुन्हा ब्रॉन्क्युओल्स आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये. द नेक्स्ट इज ऑन CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर ॲड्रेनालिन इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रेन. Adrenaline secretion increases during fight or flight reaction after exposure to stress. It enhances the cortical arousal and other facilitatory functions of CNS. जेव्हा आपण एखादा स्ट्रेस खाली येतो, काहीतरी आपल्याला समजा धोका असतो आणि कळतो आपल्याला, लगेच ॲड्रेनालिन सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये केलं जातं. त्यामुळे आपण फाईट और फ्लाईट या मोडमध्ये येतो. द नेक्स्ट इज other effects of catecholamines. तर on salivary glands it causes vasoconstriction leading to mild increase in salivary secretion. ह्यामुळे salivary secretion थोड्या प्रमाणामध्ये वाढतात. पुन्हा स्वेट ग्लँडचं सिक्रेशन ह्यामुळं वाढतं. पुन्हा increases secretion of the tears by lacrimal glands. Then it adrenaline increases adrenocorticotropic hormone secretion or ACTH secretion. Then on nerve fibers, it decreases the latency of action potential in the nerve fibers. That is, electrical activity is accelerated. And then is on renin secretion. There it increases the renin secretion from juxtaglomerular apparatus of the kidney. The next is रेग्युलेशन ऑफ सिक्रेशन ऑफ कॅटेकोलामाइन्स. तर जे कॅटेकोलामाइन जे असतात हे दे आर सिक्रेटेड इन स्मॉल क्वांटिटीज ड्युरिंग रेस्ट टाईम ऑल्सो. म्हणजे आपण जर रेस्टमध्ये जर असलो तरी सिक्रेशन हे थोड्या प्रमाणामध्ये होत असतं. पण ड्युरिंग स्ट्रेस कंडिशन देर इज अ सिक्रेशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ कॅटेकोलामाइन्स. आता मुख्यतः दोन कंडिशनमध्ये हे सिक्रेशन जर वाढतं. एक म्हणजे एक्सपोजर टू कोल्ड. पहिली कंडिशन म्हणजे एक्सपोजर टू कोल्ड. ह्यात काय होतं, इट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ द कॅटेकोलामाइन्स. सो इट इन्क्रीजेस द मस्क्युलर ॲक्टिव्हिटी अँड समटाईम प्रोड्युसेस शिवरिंग सो दॅट द बॉडी टेम्परेचर इन्क्रीजेस. तर अशा प्रकारे बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं, आपण कोल्डशी फाईट करू शकतो. द नेक्स्ट इज हायपोग्लायसेमिया. तर जेव्हा हायपोग्लायसेमिया असतो तेव्हा पण कॅटेकोलामाइनचं सिक्रेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. त्यामुळे काय होतं, तर ग्लायकोजेन लायसिस होतं मसलमध्ये आणि ग्लुकोज लेवल ही आपल्या शरीरामध्ये वाढवली जाते. द नेक्स्ट हार्मोन इज थर्ड हार्मोन ऑफ द ॲड्रिनल मेडुला, डोपामाइन. तरी कोणत्या सेल्समध्ये सिक्रेशन होतं हे आपल्याला माहीत नाही आहे. पण डोपामाइन हे सिक्रेशन हे डोपामिनर्जिक न्यूरॉन्स इन सम एरियाज ऑफ द ब्रेन, पर्टिक्युलरली ब्रेन गँग्लिया इथं सिक्रेशन केलं जातं. पण मेडलामध्ये कोणत्या सेल्सवर हे सिक्रेशन होतं ते आपल्याला अजून कळलं नाही. तर हे जे हार्मोन आहे डोपामाइन, इट ॲक्ट्स ॲज अ न्यूरो ट्रान्समीटर. आता ह्याचे ॲक्शन्स बघूया आपण. एक म्हणजे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन बाय रिलीजिंग नॉरएपिनेफ्रिन, देन व्हॅसोडायलेटेशन इन मेसेंट्री, increase in heart rate via beta receptors, increase in systolic blood pressure, and dopamine does not affect diastolic blood pressure.
तर अशा प्रकारे हे जे 3 हार्मोन आहेत यांची आपण थोडक्यात माहिती बघितली. थोडक्यात काय असतं, जेव्हा आपण स्ट्रेस कंडिशनमध्ये येतो तेव्हा त्याशी सामना करण्यासाठी हे जे कॅटेकोलामाइन्स म्हणजे ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन हे आपल्या शरीरामध्ये सिक्रेट केले जातात. त्यामुळे आपण त्या स्ट्रेसशी फाईट करू शकतो. त्या सगळ्या आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, हार्ट, रेस्पिरेशन, मसल, जे स्केलेटल मसल, स्मूथ मसल, CNS, बाकी सगळे ज्या ग्लँड्स असतील त्यावरची जी ॲक्टिव्हिटी जी असते हे इन्क्रीज केली जाते. ते नेक्स्ट इज ॲप्लाइड फिजिओलॉजी. ह्यामध्ये आहे फिओक्रोमोसायटोमा. जेव्हा देर इज अ ट्यूमर ऑफ क्रोमोफिल सेल्स इन ॲड्रिनल मेडुला, so it causes pheochromocytoma. It also caused by tumor of sympathetic ganglia. ह्यामध्ये मुख्य साईन सिम्पटम असतं ते म्हणजे हायपरटेन्शन, आणि ह्या हायपरटेन्शनला म्हटलं जातं एंडोक्राईन ऑर सेकंडरी हायपरटेन्शन. ह्यात मुख्य जे लक्षण असतं ते असतं म्हणजे हायपरटेन्शन. ह्याला म्हटलं जातं सेकंडरी ऑर एंडोक्राईन हायपरटेन्शन. ह्यामध्ये आणखी फीचर्स असतात अँक्झायटी, चेस्ट पेन, फीवर, हेडेक, हायपरग्लायसेमिया, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, नॉशिया अँड ओमिटिंग, पाल्पिटेशन, पॉलियुरिया अँड ग्लुकोजुरिया, स्वेटिंग अँड फ्लशिंग, टॅकिकार्डिया आणि वेट लॉस. अशा प्रकारची जी लक्षणं असतात ती फिओक्रोमोसायटोमामध्ये असतात. देन टेस्ट फॉर फिओक्रोमोसायटोमा म्हणजे कोणत्या टेस्टद्वारे याचं आपण डायग्नोसिस करू शकतो. तर बाय मेजरिंग मेटानेफ्राइन्स आणि व्हॅनिल मेंडेलिक ॲसिड म्हणजे VPA इन युरिन आणि कॅटेकोलामाइन्स इन प्लाझ्मा, ह्या सगळ्यांचं मेजरमेंट करून म्हणजे कॅटेकोलामाइन्स इन प्लाझ्मा ह्याचं मोजमाप करून आणि मेटानेफ्राइन्स अँड व्हॅनिल मेंडेलिक ॲसिड युरिनमधील ह्याचं मोजमाप करून आपण याचं डायग्नोसिस करू शकतो. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात ॲड्रिनल मेडुला ह्यांची आपण माहिती बघितली. द नेक्स्ट इज एंडोक्राईन फंक्शन्स ऑफ अदर ऑर्गन्स. त्यामध्ये पहिला येते पिनियल ग्लँड. तर असे काही आणखी पण काही ऑर्गन्स आहेत की ज्याद्वारे सुद्धा हार्मोन्स सिक्रेशन केले जातात. दे आर द एंडोक्राईन हार्मोन्स. पण बाकीच्या ह्याच्यासारखे त्यांच्याशी मुख्य अशा काही ॲक्शन्स नसतात. त्यांची थोडंफार त्या ऑर्गनवरती ॲक्शन असते. तर त्याची आपण माहिती बघूया. त्यातलं पहिला येते पिनियल ग्लँड. त्यात आहे सिच्युएशन. तर पिनियल ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एपिफायसिस. पिनियल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज एपिफायसिस. इट इज अ स्मॉल कोन शेप्ड स्ट्रक्चर. ह्याची लांबी असते 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर इतकीची लांबी असते आणि कोनसारखी ह्याची रचना असते. इट इज सिच्युएटेड इन डायएन्सेफॅलिक एरिया ऑफ ब्रेन अबोव द हायपोथॅलॅमस. तर ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमसच्या वरती ह्याची लोकेशन असते. सो इट इज कॉल्ड एज इपी. इपी म्हणजे काय? अबोव. फायसिस म्हणजे हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमसच्या वरती असं याचं लोकेशन असतं. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन टाईपचे सेल्स असतात. एक म्हणजे पॅरेन्कायमल सेल्स विच आर लार्ज इपिथेलियल सेल्स अँड सेकंड इज न्यूरोग्लियल सेल्स. पण आता अडल्टमध्ये कसं असतं तर पिनियल ग्लँड ही कॅल्सिफाय झालेली असते. बट द इपिथेलियल सेल्स हे प्रेझेंट असतात आणि ते सिक्रेट द हार्मोनल सबस्टान्सेस. आता फंक्शन्स बघूया आपण. ही पिनियल ग्लँड जी असते ह्याचे मुख्यतः 2 कामं असतात. एक असतं ते इट कंट्रोल्स द सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज इन ॲनिमल्स बाय रेग्युलेटिंग द सीझनल फर्टिलिटी. पण मनुष्यामध्ये हे काम याचं थोड्याफार प्रमाणामध्ये होत असतं. आणि सेकंड इज द पॅरेन्कायमल सेल्स ऑफ द पिनियल ग्लँड सिक्रेट अ हार्मोनल सबस्टान्स कॉल्ड ॲज मेलॅटोनिन. त्यातील जे पॅरेन्कायमल सेल्स जे असतात ते मेलॅटोनिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट करत असतात. त्याची आता माहिती बघूया. तर मेलॅटोनिन इज सिक्रेटेड बाय द पॅरेन्कायमल सेल्स ऑफ द पिनियल ग्लँड. हे
मुख्यतः ॲक्ट करतात गोनॅड्सवर. जे आपले गोनॅड्स असतात त्यावर याची मुख्य ॲक्शन असते. पण ॲनिमल टू ॲनिमल ही ॲक्शन व्हेरी होत असते. काही प्राण्यांमध्ये कसं होतं, इट स्टिम्युलेट्स द गोनॅड्स व्हेर इन अदर ॲनिमल्स इट इनिबिट्स द गोनॅड्स. आता मनुष्यामध्ये कसं होतं, तर इट इनिबिट्स द ऑनसेट ऑफ प्युबर्टी बाय इनिबिटिंग द गोनॅड्स. मनुष्यामध्ये काय होतं, इट इनिबिट्स द ऑनसेट ऑफ प्युबर्टी बाय इनिबिटिंग द गोनॅड्स. आता हे जे असतं मेलाटोनिन सिक्रेशन, ह्याच्या सिक्रेशनमध्ये थोडेसे व्हेरिएशन्स असतात. इट इज डायअर्नल व्हेरिएशन. तर मेलाटोनिन सिक्रेशन इज मोर इन डार्कनेस दॅन इन डे लाईट. तर दिवसापेक्षा रात्रीच्या अंधारामध्ये सिक्रेशन हे जास्त होत असतं. आता पुढचा पॉईंट आहे थायमस. तर थायमस ग्लँड इज सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया बिलो द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या खाली ह्याचं लोकेशन असतं. तर थायमस इज स्मॉल इन न्यू इनबॉर्न इन्फंट्स अँड ग्रॅज्युअली एनलार्जेस टिल प्युबर्टी अँड देन डिक्रीजेस इन साईज. तर प्युबर्टीपर्यंत याची साईज हळूहळू वाढत असते, त्यानंतर त्याची साईज कमी होते. ह्याचे फंक्शन्स बघूया आपण. तर थायमसचे मुख्य 2 फंक्शन्स असतात. एक म्हणजे लिम्फॉइड फंक्शन, दुसरं म्हणजे एंडोक्राइन फंक्शन. थायमसचे मुख्य 2 फंक्शन असतात. एक म्हणजे लिम्फॉइड फंक्शन, दुसरं म्हणजे एंडोक्राइन फंक्शन. तर थायमस ग्लँडमध्ये काय होतं, जे काय आपली इम्युनिटी असते ती डेव्हलप करण्यामध्ये ह्याचा मुख्यतः रोल असतो. इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ द इम्युनिटी इन द बॉडी. आता जे मुख्य 2 फंक्शन, एक म्हणजे प्रोसेसिंग द टी लिम्फोसाईट. तर टी लिम्फोसाईट डेव्हलपमेंट करण्यामध्ये ह्याचं मुख्यतः काम असतं. आता लिम्फोसाईट जे असतात हे बोन मॅरोमध्ये प्रोड्यूस केले जातात आणि ते थायमसमध्ये येऊन तिथं प्रोसेसिंग होऊन ते टी लिम्फोसाईट म्हणून तयार होतात. लक्षात घ्या, लिम्फोसाईट जे असतात दे आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो अँड प्रोसेस्ड इन थायमस ग्लँड इंटू टी लिम्फोसाईट. हे कधी होतं, तर जन्मापूर्वी 3 महिने आणि जन्मानंतर 3 महिने ह्या काळामध्ये ही सगळी क्रिया घडत असते. सो द रिमूव्हल ऑफ द थायमस 3 months आफ्टर बर्थ विल नॉट अफेक्ट द सेल मेडिएटेड इम्युनिटी. त्यामुळे 3 महिन्यानंतर समजा जर थायमस ग्लँड रिमूव्ह केली आहे तरी पण त्या इम्युनिटीमध्ये काहीही फरक पडत नाही, कारण त्यानं त्याचं आपलं काम केलेलं असतं. देन सेकंड इज एंडोक्राइन फंक्शन. तर थायमसमध्ये मुख्यतः 2 हार्मोन सिक्रेशन होत असतं. त्यातला पहिला आहे ते थायमोसिन. तर थायमोसिन इज अ पेप्टाइड. इट ॲक्सलरेट्स लिम्फोपोएसिस अँड प्रॉलिफरेशन ऑफ टी लिम्फोसाईट. ते लिम्फोसाईट जे तयार करण्याचं काम ह्यामध्ये होत असतं आणि प्रॉलिफरेशन तिचे डेव्हलपमेंट जे असतं ते मग काम ह्यामध्ये होत असतं. ते नेक्स्ट इट ॲक्सलरेट्स लिम्फोपोएसिस अँड proliferation of T lymphocyte. The next is thymin. It is also called as thymopoietin. It is also called as thymopoietin. So it suppresses the neuromuscular activity by inhibiting acetylcholine release. आपण मस्क्युलर सिस्टममध्ये बघताना आपण बघाल की फॉर द न्यूरोमस्क्युलर ॲक्शन देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ रिलीज ऑफ ॲस्टिलकोलिन आणि हे या थायमिनद्वारे इनिबिट केलं जातं. हायपरॲक्टिव्हिटी ऑफ थायमस कॉजेस मिस्थॅनिया ग्रॅव्हिस. Hyperactivity of the thymus causes Misthania gravis. The next is kidneys. तर किडनीमध्ये मुख्यतः किडनी सिक्रेट 5 हार्मोन्स 5 प्रकारचे हार्मोन सिक्रेट केले जातात.
त्यातलं पहिलं आहे ते इरिथ्रोपोएटिन. आता इरिथ्रोपोएटिन जे असतं तर जे एंडोथेलियल सेल्स असतात इन पेरिट्युब्युलर कॅपिलरीज इन द किडनी त्याद्वारे इरिथ्रोपोएटिनचं सिक्रेशन केलं जातं. एंडोथेलियल सेल्स ऑफ द पेरिट्युब्युलर कॅपिलरीज इन द किडनीज सिक्रीट इरिथ्रोपोएटिन. जेव्हा हायपोक्सिया होतो तेव्हा लगेच स्टिम्युलेशन म्हणून ह्यांचं सिक्रेशन केलं जातं. आता इरिथ्रोपोएटिनमुळे काय होतं तर इट स्टिम्युलेट्स द बोन मॅरो अँड कॉजेस इरिथ्रोपोएसिस. बोन मॅरोला ते स्टिम्युलेट करतात आणि त्यापासून इरिथ्रोपोएसिसची ॲक्शन होत असते, म्हणजे फॉर्मेशन ऑफ RBCs. द नेक्स्ट इज थ्रोम्बोपोएटिन. तर थ्रोम्बोपोएटिन इज अ ग्लायकोप्रोटीन. इट इज सिक्रेटेड बाय लिव्हर अँड किडनीज. ह्यामुळे काय होतो देर इज अ प्रोडक्शन ऑफ प्लेटलेट्स. इट स्टिम्युलेट्स प्रोडक्शन ऑफ प्लेटलेट्स. देन थर्ड इज रेनिन. द रेनिनचं सिक्रेशन होतं बाय द ग्रॅन्युलर सेल्स ऑफ द जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. द ग्रॅन्युलर सेल्स ऑफ द जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस ऑफ द किडनी सिक्रेट रेनिन. ह्याचं ॲक्शन बघूया आपण. तर जेव्हा रेनिन हे ब्लडमध्ये रिलीज केलं जातं तेव्हा इट ॲक्ट्स ऑन द स्पेसिफिक प्रोटीन कॉल्ड एज अल्फा-2 ग्लोब्युलिन. इट इज ऑल्सो कॉल्ड अँजिओटेन्सिनोजेन और रेनिन सबस्ट्रेट. त्यामुळे काय होतं रेनिन हे अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्जन करतं. बरोबर आहे, हेचं मुख्य असं काम असतं. द नेक्स्ट इज 1/25 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल और कॅल्सिट्रिऑल और इट इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टिवेटेड व्हिटॅमिन डी. आपण पॅराथायरॉइड ग्लँडची माहिती बघताना ह्याचा उल्लेख केलेला आहे. इट इज फॉर्म्ड फ्रॉम कोलेकॅल्सिफेरॉल विच इज प्रेझेंट इन स्किन अँड इंटेस्टाईन. इट इज प्रेझेंट इन स्किन अँड इंटेस्टाईन. द कोलेकॅल्सिफेरॉल from skin or intestine is converted into 25 hydroxy cholecalciferol in liver, and this in turn is activated into 125 dihydroxy cholecalciferol by parathormone in kidney. आपण डिटेलमध्ये ह्याची प्रोडक्शन हे त्यावेळी बघितले आहे. आपण ज्यांना काही शंका असेल तर त्यांनी ते पुन्हा लेक्चरमध्ये जाऊन त्याची माहिती डिटेलमध्ये घेऊ शकतात इन द पॅराथायरॉइड ग्लँडचं माहिती बघताना. तरी जे ॲक्शन बघूया आपण मुख्यतः. इट हॅज इम्पॉर्टंट रोल इन द मेंटेनन्स ऑफ द ब्लड कॅल्शियम लेवल. आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम लेवल जे असते ते मेंटेन करण्यामध्ये हे हार्मोन मुख्यतः काम करत असतं. इट ॲक्ट्स ऑन द इंटेस्टाइनल एपिथेलियम अँड एनहान्सेस ॲब्सॉर्प्शन ऑफ द कॅल्शियम फ्रॉम द इंटेस्टाइन इन टू द ब्लड. तर इंटेस्टाइनमधून कॅल्शियमचे ॲब्सॉर्प्शन करून त्याची आपल्या ब्लडमध्ये लेवल मेंटेन करण्याचं काम ह्या कॅल्सिट्रिऑल और 1/25 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल ह्यामधून होत असतं. देन लास्ट इज प्रोस्टाग्लॅन्डिन्स. दे आर सिक्रेटेड फ्रॉम किडनी आणि ह्याचे मुख्यतः 2 असतात. एक म्हणजे PGA2 आणि PGE2. PGA2 आणि PGE2. These hormones are secreted by juxtaglomerular cells and type 1 interstitial cells present in the middle of the kidney. ह्यामध्ये याचं सिक्रेशन होत असतं. आता जे प्रोस्टाग्लॅन्डिन जे असतात ते डिक्रीजेस द ब्लड प्रेशर बाय सिस्टमिक व्हॅसोडायलेशन, डाययुरेसिस आणि नॅट्रियुरेसिस. आपण डिटेलमध्ये याची माहिती पुढच्या याला बघणार जो लोकल हार्मोनमध्ये. मुख्य काय करतं हे सिस्टमिक व्हॅसोडायलेशन करतं आणि त्याद्वारे सिस्टमिक व्हॅसोडायलेशन पुन्हा डाययुरेसिस आणि नॅट्रियुरेसिस करून ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम ह्या प्रोस्टाग्लॅन्डिन्सद्वारे होत असतं. अशा प्रकारे आपण किडनीच्या द्वारे होणाऱ्या हार्मोनची माहिती बघितली. थँक्यू.